ज्या गोष्टी एखाद्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळे कित्येक हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे, असा महत्त्वाचा तुम्हाला समोर दिसलेला प्रोजेक्टमध्ये आपल्या पुण्याजवळच आहे लावासा सिटी. आपण पाहतो की एखाद्याचा बिझनेस खूप चांगला चालतो आणि एखाद्याला फेल्युअर मिळतो. म्हणजे भलेही बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे 70% गोष्टी त्यांच्या सेमच असतात, पण तरी एक खूप प्रगती करतो, पैसे कमवतो, श्रीमंत होतो आणि दुसरा तेवढं नाही, लॉसमध्ये जातो उलट. तर हे कशामुळे होतं? नाही, मी तर म्हणतो फिश टँक बिलकुल ठेवू नये. आता मासे ही मुक्त संचार करणारी जमात आहे. अशा 3-4 चुका तिथे झाल्यामुळे आपल्याला तिथं अपेक्षा एवढा परिणाम आला नाही की एवढी मोठी लोक इन्व्हॉल्व होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण तिथं आल्या नाही. तर नरिमन पॉइंट इथे सगळ्यात श्रीमंतीचं. इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट मुंबई एखाद्या मॅग्नेट सारखी खिचते. हे खरंच काम करतं का? म्हणजे घरासाठी करतं हे मी समजू शकतो, पण बिझनेससाठी काम करतं का? तर गुगल सारखी कंपनी जेव्हा आपल्या वास्तुशास्त्रात ते कलर यूज करते, तर आपण पण का केले नाही पाहिजे? आपण मग इकडचे तिकडचे कलर यूज करून उपयोग नाही. समुद्राच्या लाटा ज्या येतात ते किनाऱ्यावरील खडकांना बघून कधी मागे फिरतात का? त्या 24 तास त्या खडकांची झुंज देतात आणि शेवटी त्या खडकांचं रूपांतर वाळूमध्ये करतात. कुठल्याही उद्योजकामध्ये अणुबॉम्ब एवढी ऊर्जा निर्माण करणारी आणि प्रचंड आर्थिक रणनीती देणारी एकच देवता पूर्ण उभ्या जगात आहे, ती म्हणजे. उलट आम्ही वास्तुशास्त्रात सगळ्यात पहिलं काम हे करतो की त्यांना लोन कसं लवकर आणि चांगलं मिळेल. तर आमच्या निबंधाची पहिली ओळ अशी असते की स्वर्गातनं जर अमृत कुंभ आणायचं असेल तर ते काम फक्त गरुडच करू शकतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आज आपण बिझनेसवरती पॉडकास्ट करणार आहोत, पण थोड्याशा वेगळ्या अँगलने. की बऱ्याच वेळेस आपण एखादा बिझनेस चालू करतो, पण काही लोकांचा बिझनेस खूप सक्सेसफुल होतो आणि काही लोकांचा बिझनेस मात्र त्यांना फेल होऊन जातो. तर याच्या मागे काय काय कारणं असतात आणि याला आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो, या टॉपिकवरती आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आजचा पॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे, म्हणून तो शेवटपर्यंत पहा, कारण आपण त्यासाठी एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेला आहे. त्या सरांचं नाव आहे संतोष राठी सर. सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सरांना 15 वर्षांपेक्षा जास्तीचा वास्तुशास्त्राचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची स्पेशालिटीज आहे की बिझनेससाठी वास्तू कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. त्यांनी आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीजचे घराचं वास्तू सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे मोठमोठ्या कंट्रीज आहेत, जसं की दुबई आहे, कतार आहे, इथं मोठमोठ्या इंडस्ट्रीयल प्रोजेक्टचं वास्तू सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही समजू शकतात की आजचा जो पॉडकास्ट आहे तो किती डिटेलमध्ये असणार आहे. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, डायरेक्टली आपण आजच्या या पॉडकास्टला चालू करूयात. तर संतोष सर, तुमचं श्रीमंत व्हा या आपल्या शो मध्ये खरंच खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आपले प्रेक्षक आणि आपण पण खूप श्रीमंत व्हा हीच सदिच्छा आहे. आणि खरं तर हाच येतोय की म्हणजे लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते या शोच्या माध्यमातून सॉल्व्ह झाले पाहिजे, आणि खास त्याच्यासाठी तुम्ही आमच्या शो मध्ये आलात, यासाठी खरंच मनापासून आभार. आणि सर, खरं तर मी तुमच्याबद्दल खूप वाचलंय, पॉडकास्ट बघितलेत, ऐकलंय की तुम्ही खूप फेमस आहात म्हणजे वास्तुशास्त्राच्या बाबतीमध्ये. आणि जसं की आजपर्यंत तुम्ही खूप मोठे मोठे रिसॉर्ट वगैरे पण केलेले आहेत आणि इंडस्ट्रियल वास्तू तर तुम्ही करतच असतात. पण मला बेसिक हे विचारायचं की ज्यावेळेस आपण वास्तुशास्त्राबद्दल बोलतो, मुख्यतः आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असेल, घराचा वास्तू असेल, या गोष्टींबद्दल दरवेळेस प्रत्येक वेळेस चर्चा होते. बरोबर. पण जे कमर्शियल वास्तू आहे किंवा एखाद्या बिझनेससाठी वास्तू, हे खरंच काम करतं का? म्हणजे घरासाठी करतं हे मी समजू शकतो, पण बिझनेससाठी काम करतं का? अगदी 100% ते बिझनेससाठी काम करतं. आणि जे वास्तू मधील जे काही महत्वाचे नियम आहेत किंवा महत्वाचे जे घटक आहेत, ज्या गोष्टी एखाद्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळे कित्येक हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे, असा महत्वाचा तुम्हाला समोर दिसलेला प्रोजेक्टमध्ये आपल्या पुण्याजवळच आहे लावासा सिटी. लावासा सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे की कित्येक 20-25 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली. इंटरनॅशनली हिल सिटी म्हणून त्याला सांगण्यात आलं होतं की होणार आहे डेव्हलप. तिथे वार्षिक 30 लाख लोक येणार होती पर्यटक म्हणून, आणि 3 लाख लोक तिथे राहणार होती.
इंटरनॅशनली फेमस HOK होक हे USA मधल्या लोकांनी त्याचं आर्किटेक्चर प्लॅनिंग केलं. जर्मनी, स्वित्झर्लंड, इव्हन इंडियाच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी तिथे बऱ्याच गोष्टी केल्या. तिथे अपोलो हॉस्पिटल आलं, मोठी युनिव्हर्सिटी आली. पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी वास्तुदृष्ट्या प्लॅनिंग केलं नाही, म्हणून दुर्दैवाने त्याला एवढं यश मिळालं नाही. तर तिथे सगळ्यात 2 महत्वाच्या चुका काय केल्या त्या, आणि बऱ्याच लोक करतात, आम्ही त्यांना सांगतो की घरापेक्षा इंडस्ट्रीयल वास्तू ही वेगळी असते. तर इंडस्ट्रीयल वास्तूमध्ये म्हणजे लावासा सिटीत जेव्हा आपण एंट्रन्स बघतो तो नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला एंट्रन्स आहे. इंडस्ट्रीयल वास्तूमध्ये ती सगळ्यात मोठी चूक आहे. ओके. कारण की नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य दिशेला हे वास्तू पुरुषाचं डोकं असतं, आणि जेव्हा तिथनं बऱ्याचदा आपण ये जा करतो तेव्हा तिथे थोड्या दिवसात फायनान्शियल बर्डन येणं किंवा कुठले तरी असे प्रॉब्लेम निर्माण होतं, असं होतं. दुसरी गोष्ट, तिथे नॉर्थ ईस्ट उंचावर गेलेली आहे की जेव्हा नॉर्थ ईस्ट खाली पाहिजे, पृथ्वी ही नॉर्थ ईस्टला खचलेली आहे, खाली खचलेली आहे. जनरल आपण बघतो की नॉर्थ ईस्ट ही खालीच पाहिजे. अशा 3-4 चुका तिथे झाल्यामुळे आपल्याला तिथं अपेक्षा एवढा परिणाम आला नाही की एवढी मोठी लोक इन्व्हॉल्व होती, सगळ्या गोष्टी होत्या पण तिथं आल्या नाही. ओके. त्यामुळे इंडस्ट्रीयल वास्तुशास्त्र खूप महत्वाचं काम करतं. ओके. आता हे तर आपण समजून घेतलं की काम करतं, पण जर समजा एखाद्याला कोणताही बिझनेस चालू करायचा आहे हो, तर त्याने कशा पद्धतीने गोष्टी चेक केल्या पाहिजे की म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपला बिझनेस आहे की नाही, अशा कोणत्या गोष्टी त्याने चेक केल्या पाहिजे? Yes. आपण स्टेप वाईज आपण बघूया सगळ्या गोष्टींचं. की सगळ्यात अगोदर कुठल्याही पर्सननी ना ॲस्ट्रॉलॉजिकल त्याचा चार्ट बघावा. ओके. स्वतःची कुंडली बघा. कुंडली बघावी ओके. की त्यांच्या कुंडलीत कुठल्या बिझनेसमध्ये यश लिहिलेलं आहे. नाही तर आपण बऱ्याचदा काय करतो, आपल्या कुंडलीत वेगळ्या ठिकाणी यश लिहिलेलं असतं आणि आपण करतो वेगळं, प्रयत्न दुसरीकडे करतो, आणि मग कितीही संघर्ष करून अपेक्षा एवढं यश मिळत नाही. तर आपल्या कुंडलीत 10व्या स्थान असतंय हो. जन्मकुंडलीत, कर्मस्थान. हा कर्मस्थान. तिथला जो मालक असतो म्हणजे त्याचा एक ग्रह असतो, तो कुठल्या नक्षत्रात आहे, पण त्या नक्षत्राच्या अनुषंगाने म्हणजे त्या नक्षत्राचे मित्र नक्षत्र म्हणजे अतिमित्र नक्षत्र किंवा संपत नक्षत्र, अशी जी गोष्टी असतात त्यांचे बिझनेस केले तर त्याला यश मिळतं. आता जेव्हा जुन्या आपण महाभारतात बघतो की 5 पांडव होते, पण अर्जुनालाच धनुर्धारी म्हटलं गेले किंवा त्यालाच धनुष्याचं शिक्षण दिलं गेलं. भीमाला गदेचं शिक्षण दिलं गेलं आणि भाल्याचं शिक्षण युधिष्ठिरांना दिलं गेलं. तर हे त्यांच्या सगळ्या स्वभाव गुणानुसार जसं बघितलं गेलं. हल्ली आपण काय करतो की नक्षत्रांची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हाती एवढं सामर्थ्य आहे एखाद्या ह्याच्यात, पण त्याला आपण उडायला सांगतो. माशाला सांगतो तू पोहू नको, तू झाडावर चढ. तर अशा गोष्टी खूप चुकीच्या घडतायत. त्यामुळे कुठलंही करिअर निवडताना किंवा कुठलाही बिझनेस निवडताना आपली नक्षत्र काय म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी फर्स्ट बिझनेस केला पाहिजे. ओके. आणि नंतर बिझनेस वास्तूमध्ये थोड्या वेगळ्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे. रेग्युलर वास्तुशास्त्रात जे आपण बघतो त्याच्यापेक्षा वेगळ्या. रेग्युलर आपण फक्त आपल्या लँडची एनर्जी चेक करतो किंवा बघतो, पण बिझनेस वास्तूत सभोवतालचा परिसर कुठला आहे त्याचं पण मंडेन ॲस्ट्रॉलॉजी किंवा मंडेन वास्तूमध्ये त्याचं सखोल मार्गदर्शन दिलेलं आहे की त्याने आपल्या त्या लँडच्या शेजारी सभोवताला कुठली जागा आहे, मग तिथे कुठला बिझनेस सूट होईल आणि तो बिझनेस जो आपल्याला करायचा आहे तो तिथे करायचा का. ओके. तर याचं मार्गदर्शन मंडेन वास्तू आम्ही तेही बऱ्याचपैकी अप्लाय करतो. तर सर म्हणजे मी आजपर्यंत पॉडकास्ट केलेले आहेत, म्हणजे वास्तुशास्त्रावरती पण बरेच पॉडकास्ट केले, पण ही जी कन्सेप्ट सांगितली समजा मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी वाटतं ना, वास्तुशास्त्र, मंडेन वास्तू. येस. तर हे मी फर्स्ट टाइमच ऐकतोय, म्हणजे की हे काय असतं नेमकं, हे थोडंसं मला समजून घ्यायचंय. नक्कीच सांगतो. आता ज्योतिष्यात अजून एक प्रकार आहे बृहत संहिता. म्हणजे पराशरजींचं ज्योतिष वेगळं, एक बृहत संहिता प्रकार आहे. त्यावरनं एखाद्या सिटीचं प्रोग्रेस किती होऊ शकते किंवा जनरल आपण बघतो आणि लोक प्रश्न पण विचारतात की एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर तिथं त्या बऱ्याच लोकांची कुंडली एकच होती का, म्हणून तिथं ते सगळ्यांची कुठली विचित्र घटना घडली किंवा पूर आले. पण हे सगळं त्या मंडेन ॲस्ट्रॉलॉजीवरनं बघता येतं.
तिथे कुठले योग होते तेव्हा कुठल्या लोकांचं आलं. तर इलेक्शन किंवा स्टॉक मार्केटमध्ये काही लोक खूप प्रॉफिट कमवतात, एखादी मार्केटमध्ये तेजी असते, किंवा ऑप्शन मार्केटमध्ये बरीच लोक ट्रेड करतात, बरोबर. काही लोक कॉलमध्ये पैसे मिळवतात, काही लोक पुटमध्ये पैसे मिळवतात. एक पूर्ण समूह असतो समोरासमोर. हो. तर हे सगळं मंडेन ॲस्ट्रॉलॉजीनुसार आपल्याला सांगता येतं की कसं काय घडतंय किंवा काय घडू शकतं. इव्हन इलेक्शनचं रिझल्ट आता बरेच आपण मागे 2 इलेक्शन झाले आत्ताच विधानसभेच्या, त्यात विजय थलपतींचा विजय हा एवढा कोणी प्रेडिक्ट केला नव्हता. कारण की त्यांची इंडिव्हिज्युअल कुंडली बघितली असेल किंवा त्या डीएमकेची कुंडली बघितली असेल, किंवा ममता दिदी एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना होईल असं कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं. सगळ्यांनी सांगितलं ममता दिदी परत येतील, खूप मोठे भविष्य. पण त्यांनी समजा मंडेन वास्तूचा किंवा मंडेन ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला असता तर त्या गोष्टी त्यांना बऱ्याच क्लिअर झाल्या असतात की यावेळेस त्या इथे काय काय घटना घडतात. आता वास्तूमध्ये साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला पाणी असावं का नसावं, तुम्ही आता बऱ्याच पॉडकास्ट केले आहेत, तुमचं काय मत आहे? की साऊथ वेस्टला जनरल लोक म्हणतात पाणी नसावं, बरोबर आहे. किंवा आग्नेयेकडे पाणी नसावं. हो, अग्नीचे हे असतं म्हणजे. पण जेव्हा आपण मंडेन वास्तूनुसार बघतो, इतिहास बघतो, तर मुंबईच्या नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्टला समुद्र आहे आणि नरिमन पॉइंटच्या साऊथ वेस्टला किंवा जनरल मुंबईच्या, तर नरिमन पॉइंट इथे सगळ्यात श्रीमंतीच आहे. इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट मुंबई एखाद्या मॅग्नेट सारखी खिचते आणि कुठलाही भूकंप येऊन द्या किंवा काही होऊन द्या मुंबईला, ओव्हरनाईट मध्ये ती परत स्टँड होते. बरोबर. तर ही राहूची जी एनर्जी आहे साऊथ वेस्टची, ती जेव्हा पाण्याबरोबर म्हणजे चंद्राबरोबर मिक्स होते तेव्हा मुंबईला पैशाचा ओघ सगळीकडनं येत असतो आणि ओव्हरनाईट माणसाला तिथेच सक्सेस मिळतो. परत बॉलिवूड इंडस्ट्री, बऱ्याच लोकांनी युपी मध्ये कुठे करू इकडे करू असा प्रयत्न केला, पण मुंबईत ती बॉलिवूड इंडस्ट्री, ग्लॅमर, बऱ्याच गोष्टी या सगळ्या मुंबईतच घडतात. बीएससी, एनएससी सारखे स्टॉक एक्सचेंज म्हणजे कंटिन्युअसली फ्लो ऑफ मनी हा मुंबईत येतो. त्या मंडेन ॲस्ट्रॉलॉजीनुसार तिथे साऊथ वेस्टला पाणी आणि वेस्टला पाणी हे दोन्ही ठिकाण असल्यामुळे तिथं जबरदस्त हा फ्लो पैशाचा, किंवा सडनली एखाद्या माणसाने ओव्हरनाईट ग्रो होणं, किंवा एवढी प्रचंड प्रगती आणि लक्ष्मीचा ओघ. तुम्ही पण मुंबईत जा, तुम्हाला एकदम वेगळं फील होतं की तिथे गेल्यावर बिझनेस, पैसे, याच्याबद्दलच लोक विचार. बरोबर. आणि दुसरे सिटी आता समजा दुबई सारखी सिटी आहे, तर तिथेही पश्चिमेला आहे समुद्र, पण नॉर्थ वेस्टला पण समुद्र आहे. तर तिथं पाम जुमेरा किंवा बऱ्याच तिथं अशी स्थळं आहेत, तिथं बाहेरचे टुरिस्ट म्हणजे लक्झरियस टुरिस्ट मुवमेंट हा प्रकार तिथं खूप जास्त आहे. टुरिझम भयंकर जास्त आहे, कारण की नॉर्थ वेस्टला पाणी आहे. फायनान्शियली स्टॅबिलिटी तिथे अपडाऊन बऱ्याचदा होत असतात, नो डाऊट. तिथेही बरेच ऑफिसेस आहे सगळे, पण स्टेबलही नाहीये. मुंबईत मात्र असं कधीही घडणार नाही, काही हो तिथं स्टेबलच असणार. सिंगापूर जर तुम्ही बघितलं तर त्याच्या आग्नेयेकडे पाणी, तर तिथे आग्नेयेकडे पाणी असल्याने तिथं लक्ष्मीचा एवढा मोठा प्रभाव आहे सिंगापूरमध्ये, म्हणजे फायनान्शियल रित्या ती एकदम मोठी कंट्री झाली. तर अशा मंडेन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सभोवतालच्या गोष्टी पण बघितल्या जातात आणि त्या पण आम्ही बऱ्याचदा बिझनेस वास्तूमध्ये वापरतो. ओके. आता जसं आपण पाण्याबद्दल बोललो, तर सभोवतालच्या आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या बिझनेसमध्ये महत्वाच्या असतात? बिझनेसमध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच, म्हणजे पाणी हे जलतत्व झालं किंवा पैसा. तुमचं पृथ्वी तत्व कुठं जास्त आहे, समजा आता पुण्याचं बघितलं तर पुण्यात एज्युकेशन हब झालंय, ते दुसऱ्या कुठेही झालं नाहीये. म्हणजे आता पुणे मुंबई किती अंतर आहे, हार्डली 140 किलोमीटर. पण आर्थिक एवढं पुण्यात नाही, मुंबईत जास्त आहे. पण मुंबईत एज्युकेशनल झालंय का, तर नाही झालंय. तर असं प्रत्येक तत्व असतं. इव्हन लावासामध्ये पण मी म्हणतो, तिथे जी युनिव्हर्सिटी आहे ती मात्र चालू आहे आता, तिथे शिक्षण घेत आहेत लोक, कारण की ती त्यांनी पृथ्वी तत्वावर ठेवली आहे. म्हणजे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट हा जो झोन आहे एज्युकेशनचा, तिथं त्याचं व्यवस्थित स्थान केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे अशा बरेच घटक आपण बघतो. तर सर, जसं तुम्ही मंडेन ॲस्ट्रॉलॉजीच्या वास्तुशास्त्रानुसार सांगितलं की एखादी सिटी बद्दल जसं प्रेडिक्ट केलं की मुंबई असेल, जसं लवासाबद्दल तुम्ही सांगितलं, बरोबर, तसं देशाबद्दल प्रेडिक्ट करता येतं का? हो, निश्चितच.
आता तुम्ही USA जर आपण बर्थ चार्ट बघितलं वातावरण किंवा बाकी गोष्टी, तर त्याचा बर्थ चार्ट आहे त्यांचा, म्हणजे USA ची स्थापना झाली 4/7/1776 आहे. तरी धनु लग्नाची कुंडली आहे आणि 3ऱ्या स्थानात तिथे राहू आहे आणि चंद्र पण 3ऱ्या स्थानात, शततारका नक्षत्र आहे त्याचं. त्यामुळे तिथं टेक्नॉलॉजी बेस खूपच जास्त प्रगती झाली. बऱ्याच गोष्टींचं टेक्नॉलॉजीमुळे तिथे पैसे बरेच आले. आणि त्यांचं ते वॉशिंग्टन DC वास्तू केलेलं आहे, तर तिथं ब्रह्मस्थान मोकळे आहे. नॉर्थ 0 डिग्रीवर आहे. पूर्ण वास्तुशास्त्राचे नियम तिथं वापरले गेले. ओके. नॉर्थ वेस्टला किचन आहे, त्यामुळे डॉलरची व्हॅल्यू ही नेहमी वाढतच गेली. तर USSRचं आपण जेव्हा कुंडली बघतो रशियाची, म्हणजे तर ते 30/12/1922 त्याची स्थापना झाली. त्यांचं नक्षत्र कृतिका नक्षत्र आहे आणि मीन लग्न आहे आणि 12व्या स्थानात ते कृतिका नक्षत्र आलेलं आहे. त्यामुळे तिथे शस्त्र किंवा सिक्युरिटी किंवा युद्ध याच्यावर जास्त भर देण्यात आला. म्हणजे त्या मानाने त्यांची करन्सी एवढी जगावर राज्य करत नाही. तर एवढा मोठा डिफरन्स या ॲस्ट्रॉलॉजीमुळे होऊ शकतो. इवन त्यांचं जे रशियाचं जे मॉस्कोचं जे सेंटर आहे तिथे पण विदिशा वास्तूत आहे. ते 45 डिग्रीजमध्ये फिरलेलं आहे. ते आग्नेयकडे वाढलेलं आहे. त्रिकोणा स्थानात आहे, म्हणजे ते अग्नितत्वाच्या पूर्ण स्थानात त्यांचं रचना केलेली आहे. त्यामुळे वास्तूचे एवढे नियम तिथं यूज झाले नाहीये. त्यामुळे आर्थिक उन्नती थोडी कमी आहे आणि बाकी मात्र ती सत्ता किंवा एक सेकंड पॅरलल सिक्युरिटी किंवा युद्धाची रणनीती मात्र त्यांच्याकडे आहे. ओके. म्हणजे आपण कुठल्या स्थानात आहेत हे पण मॅटर करते की आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती करू. यस 100%. ओके. अगदी कुठे कसं काय होणार आहे येतच. आता सर, जसं तुम्ही अमेरिका रशिया यांच्याबद्दल बोललात ना, तर त्यातून आणखी गोष्ट माझ्या मनात येते की आजकाल तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडे एकदम वॉर सारखी सिच्युएशन आणि खूपच असं अवघड परिस्थिती झालेली, रिसेशन टाईप थोडं वातावरण झालेलं आहे. आणि त्यांनी काय होतं की लोकांना कळत नाही, एक तर त्यांची नोकरी जी आहे ती सिक्युअर नाहीये आणि जर बिझनेस करायचा असेल तर मग कुठल्याही क्षेत्रात करायचा याबद्दल लोकांच्या मनात खूप डाऊट आहे. कारण अजूनही पुढचे 2-3 वर्ष आपण सांगू नाही शकत की पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल. तर काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये लोकांनी बिझनेस चालू केला तर त्याला चांगला फायदा मिळेल? सांगतो. आता तुम्ही बोलता बोलता तेव्हा बोलला होता की कर्मस्थान. हो. तर कर्मस्थान म्हणजे बिझनेस किंवा एखाद्या नोकरीचं स्थान. हो. हे येतं शनीच्या अंडर. कर्मस्थान 10वं स्थान शनीच्या अंडर येतं. तर शनीचा एक जो 29-29.5 वर्षाचा जो एक फेरा असतो, तो मागचा फेरा स्टार्ट झाला होता 1998 मध्ये आणि तो पुढच्या वर्षी 1 जून 27 संपेल. तो मीन राशीत पूर्ण रोटेशन 12 घरामधनं फिरेल. बरोबर. तेव्हा तुम्ही एक नोट केलं असेल की 98-99 मध्ये सडनली IT क्षेत्रात खूप मोठी बूम आली. नॅसडॅक कॉम्पोजिट इंडेक्स हा 86% वाढला. तेव्हा फ्रीझी म्हणून एक कंपनी होती US मध्ये, त्या कंपनीचे शेअर IT क्षेत्रातली, की ज्या दिवशी त्यांचं प्रोडक्शन किंवा कार्यरत पण स्टार्ट नव्हतं झालं तरी पण त्या कंपनीचे भाव 5 पट वाढले. या कम्प्लीट फेऱ्याच्या काळात समजा शेतकऱ्याचा मुलगा असेल तर तो पण काही फंड्स घेऊन IT क्षेत्रात आला. बरोबर. शिंप्याचा मुलगा असेल, टेलरिंग फर्म मध्ये त्यांना वाढवायचं नव्हतं, त्यांनी IT क्षेत्रातच आले. अशी बरीच लोक IT क्षेत्राकडे हळूहळू करून जास्त यायला लागले आणि इकॉनॉमी पण पूर्ण सर्व्हिस बेस इकॉनॉमी व्हायला लागली. IT म्हणजे सर्व्हिस बेस. पण आता येत्या वर्षापासून आणि आता तुम्ही म्हणताय थोडंसं रिसेशन किंवा त्या क्षेत्रात थोडं अनसिक्युरिड वातावरण निर्माण झालंय. शनीचा आता जसं फेरा संपतोय तसा सगळा. तर आता येणारा नवीन जो परत मेष राशीमधनं शनी जातोय, आता जाईल म्हणजे एका वर्षातनं, त्या काळात तुम्ही हेवी मशिनरी, म्हणजे आता समजा पुण्यात म्हणला तुम्ही तर इलेक्ट्रिक व्हेकल किंवा मोठी मोठी मशिनरी जी बाहेर जर्मनीतनं वगैरे इम्पोर्ट करतो आपण, ते जुनं मशीन पण 10-10 करोडला मिळतं. ते इंडियात त्याच्यापेक्षाही स्वस्त नवीन मशीन्स मिळतील आता, किंवा त्या लोकांना खूप आता चान्सेस आहे. हेवी मशिनरी बरेच. नंतर दुसरी गोष्ट, आता चंद्र गुरु कर्केमध्ये प्रवेश करतोय, झालाय म्हणजे तिथनं जे चालू आहे आता 1 वर्षाचा फेरा,
इथं धार्मिक स्थळांचं पर्यटन खूप वाढेल. म्हणजे टुरिझम इंडस्ट्री, स्पिरिच्युअल इंडस्ट्री, नंतर ॲग्रोबेस शेती विषयक, नंतर कोल्ड स्टोरेज किंवा 100% एक्सपोर्ट जे करतील ॲग्रोबेस मधली असे युनिट, नंतर स्पिरिच्युअल, स्पा, रिसॉर्ट, हेरिटेज स्पा, अशा गोष्टी बऱ्याच बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू होतील. इव्हन मायनिंग इंडस्ट्री. ओके. म्हणजे थोडक्यात लोकांचा कळ हळूहळू जे पिढीजात बिझनेस आपल्याकडे होते, जुने बिझनेस, तिकडे लोकांना चान्स पण चांगला मिळेल, त्यातनं उत्पन्न पण चांगलं मिळेल. आता तुम्ही टेलरिंग याच्यातून जर बघितलं आता, जेव्हा आता मी बघतो आमच्या काही क्लायंटचं कथ्थक वगैरेचे प्रोग्राम ते करतात, तेव्हा एक एक ड्रेस शिवायला त्यांना 10,000 हजार रुपये ते देतात. म्हणजे त्यात इन्कम नाहीये का? तर इन्कम आहे, फक्त आपण एक पर्टिक्युलर क्षेत्राकडे बघत होतो. आणि तिथे जर सॅच्युरेशन आता येत असेल तर लोकांनी ह्या सगळ्या वेगवेगळ्या उत्पन्न किंवा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशा ठिकाणी जायला पाहिजे. आता पण तुम्ही बघा, धार्मिक स्थळाच्या यात्रा खूप वाढल्या. प्रचंड बिझनेसमध्ये स्कोप आहे. इव्हन ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्राची ही इंडस्ट्री आहे, त्याला पण 2030 पर्यंत 50 ते 60 हजार कोटी पर्यंतचा टर्नओव्हर होईल अशी लोकांना अपेक्षा आहे. ओके. की आपलं इंडियन वास्तुशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी आपल्यापेक्षाही बाहेर लोकांना आता बरंच पाहिजे, मानायला लागलेत ती लोक. त्यामुळे असे बिझनेसेस आता बरेच चालतील. सर, आता तुम्ही बोललात की जसं टुरिझम इंडस्ट्री असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, हे इथून पुढं ग्रो करणार आहे, बरोबर? पण मग आता ते ऐकून जर समजा एखाद्याने बिझनेस चालू केला, समजा 2 व्यक्ती असतील, त्यांनी जर बिझनेस चालू केली की सरांनी सांगितलं आता हे क्षेत्र जोरात चालणार, पण तरी आपण पाहतो की एखाद्याचा बिझनेस खूप चांगला चालतो आणि एखाद्याला फेल्युअर मिळतं. म्हणजे भलेही बऱ्यापैकी गोष्टी, म्हणजे 70% गोष्टी त्यांच्या सेमच असतात, पण तरी एक खूप प्रगती करतो, पैसे कमवतो, श्रीमंत होतो, आणि दुसरा तेवढं नाही, लॉस मध्ये जातो उलट. तर हे कशामुळे होतं? आता हे बघा, 2 गोष्टी आहेत. समजा रेस्टॉरंटचा बिझनेस पण करायचा असेल किंवा आता खूपच स्कोप आहे त्यात, एक्झिस्टिंग रेस्टॉरंटमध्ये पण, नवीन पण रेस्टॉरंटमध्ये पण, बाकी सगळं स्पा इंडस्ट्री किंवा हेरिटेज याच्यात. तर आता एकाच रोडवर 2 पेट्रोल पंप आहे, शेजारी, पण एक पेट्रोल पंप खूप चालतो आणि एक पेट्रोल पंप चालत नाही. तर त्याच्या कुंडलीत तो बिझनेस नसतो, म्हणून तो चालत नाही. ओके. तर कुंडली बघून आपण डिसाईड केलं पाहिजे की आपल्याला रेस्टॉरंट कुठल्या प्रकारचं करायचंय, काय करायचंय. किंवा रेस्टॉरंटचा बिझनेस हा कुंडलीतल्या 4थ्या स्थानावरनं बघतात, आणि तुम्ही बाकी जे कुकिंग किंवा केटरिंगचा बिझनेस हा कुंडलीच्या 2ऱ्या स्थानावरनं बघतात. ओके. तर ते कुंडलीवरनं एवढं स्पेसिफाय आपल्याला ठरवता येतं. आणि आता रेस्टॉरंटचा बिझनेस जर करायचा असेल तर त्यातनं वास्तूचे नियम काय काय किंवा कशा प्रकारे आपल्याला खूप जास्त यश मिळेल हे आपण थोडं बघूया. की सगळ्यात अगोदर आपण एक सात्विक किंवा शाकाहारी किंवा स्नॅक सेंटर ते वास्तूबद्दल थोडं बोलूया, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की काय काय तिथे होतंय. तर हे जे सात्विक किंवा शाकाहारी किंवा जे स्नॅक सेंटर असतात त्यांची नॉर्थ ईस्ट दिशा ही थोडी वाढलेली पाहिजे. ओके. म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा ही अशी पाहिजे इकडनं, म्हणजे नॉर्थ ईस्टचा अँगल हा 90 डिग्रीज पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तिथे त्या बिझनेसला खूप जास्त आणि चांगलं यश मिळतं. नंतर तिथली सिटिंग अरेंजमेंट म्हणा, डायनिंग एरिया, नंतर बोर्ड, लोगो, हे त्यांच्या नक्षत्रावरनं व्यवस्थित डिसाईड केलं पाहिजे. आता त्यांच्या नक्षत्रावरनं आपल्याला लोगो करायचा आहे, तर त्यांच्या नक्षत्राचं संपत नक्षत्र जे असतं किंवा साधक नक्षत्र असतं किंवा अतिमित्र नक्षत्र असतं, त्यांचा चिन्हाचा वापर, त्यांच्या कलरचा वापर हा रेस्टॉरंटमध्ये केला गेला पाहिजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीने. तर कसं की आता श्रीकृष्णांचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी नक्षत्र आहे. तर श्रीकृष्णाकडे तुम्ही बघितल्यानंतर कुठल्या गोष्टी तुम्हाला जनरल लगेच लक्षात येतात? ही श्रीकृष्णाची ओळख आहे, अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण की लोकांना. पण तिथं कुठल्या वस्तू, म्हणजे एकतर ते सुदर्शन चक्र आहे, नंतर दुसरं काय, बासुरी. एकदम तुम्ही लगेच बोलला बासुरी, मोरपीस. तर आता रोहिणी नक्षत्राचं अतिमित्र नक्षत्र त्याचं जे आहे त्याचं ते द्योतक आहे मोर, त्याचं ते मोरपीस आहे. कृत्तिका नक्षत्र म्हणजे त्याचं सुदर्शन चक्र, म्हणजे
शस्त्र हो. कटणारे, तिथं आपल्याला दिसतं. नंतर बासुरी हे त्याच्या साधक नक्षत्र आहे, जे पुनर्वसू नक्षत्र, त्यामुळे ते बांबूपासून ती बासुरी बनवली. त्यामुळे तिथे लोक येतात पण, किंवा गोपिया त्या बासुरी वादन करून तिथे यायचे. तर असं प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वापर करून आपण लोगो बनवला पाहिजे. बऱ्याचदा आता सध्यांना मिसगाईड केलं जातं लोगोमध्ये, की या रेस्टॉरंटचा असा लोगो आहे, तिथं ब्लॅक कलर वापरला आहे, तिथं हे दिलेलं आहे, त्यामुळे तिथं असं क्लायंट येतात, हाय स्टेजचे क्लायंट येतात, असं येतं. तर त्याच्या शेजारी जरी तुम्ही तसाच लोगो, तसंच हे सगळं केलं तर तुमच्याकडे क्लायंट येतील का? तर नाही येणार. तुम्ही बाकी कलरचं कॉपी कराल, त्यांच्या लोगोची कॉपी कराल, पण त्याच्या नक्षत्रांची कॉपी कशी करणार? त्यामुळे तुम्हाला एक वेगळी आयडेंटिटी आहे, तुमच्या याच्याप्रमाणेच तो एक लोगो बनवला गेला पाहिजे. म्हणजे हाच मुद्दा मला पण विचारायचा होता, की समजा जर एखाद्याचं जर आपण ऐकलं की असं करायचंय, असा लोगो करायचा आहे, तो सक्सेस झाला, मग लोक आपले बऱ्यापैकी तेच करतात की लोक कॉपी करायला जास्त जातात, किंवा सांगितलं जातं, तुम्हाला याच्यात भरवलं जातं की याचा लोगो असा आहे, यांचा लोगो असा आहे, मग तसं केलं पाहिजे. तर ते प्रकर्षाने लोकांनी टाळायला पाहिजे. पण सर मला एक सांगा, की म्हणजे आपण आता कोणत्याही बिझनेससाठी त्याचा लोगो खूप जास्त महत्वाचा असतो, बरोबर? पण खरंच लोगो एखाद्या कंपनीला सक्सेसफुल करू शकतो का? 100% करू शकतो, 100%. कारण की त्याची नक्षत्र त्याच्याप्रमाणे काम करायला लागतात ना. त्या लोगोचा आपण यूज केला त्यांच्या घटकांचा, तर त्यांची नक्षत्र तशी काम करायला लागतात. आता जसं मी आता सात्विक नक्षत्राचं बोललो, तर सात्विक म्हणजे सात्विक रेस्टॉरंट बद्दल बोललो, शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये. इथं पुष्य नक्षत्र हे खूप महत्वाचं आहे. पुष्य नक्षत्र खूप महत्वाचं आहे. पुष्य नक्षत्राचं म्हणजे काय आहे, ते गायीचे थन, त्यांच्यापासून एकदम दूध आपण काढतो, त्यात सगळ्या देवतांचा वास असतो. आणि ते पुष्य नक्षत्र या रेस्टॉरंटच्या बिझनेससाठी बराच विस्तार, प्रगती करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. भयंकर महत्वाचं ठरतं, समृद्धी आणण्यासाठी. नंतर या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये अजून महत्वाचं काय आहे, की टेस्ट आणि लोकांच्या आवडीनिवडी जपणं. हे रोहिणी आणि हस्त ही जी चंद्राची नक्षत्र आहे ते आपल्याला देतात. तुम्हाला लक्झरी फील पाहिजे असेल लक्झरी रिसॉर्टमध्ये, तर तिथं भरणी नक्षत्र आणि कृतिका नक्षत्र हे खूप चांगलं काम करतात. हे बोर्डचा कलर हा अतिशय महत्वाचा असतो. आणि तिथं जे वास्तूमधले जे आपले कलर आहेत महत्वाचे, त्याचं कॉम्बिनेशन जर करून केलं. आता तुम्ही गुगलचा लोगो बघितला का? हो, बघितलाय. तिथं 4 कलर याचे आहेत आणि बॅकग्राऊंडला व्हाईट आहे, म्हणजे ते स्पेस एनर्जी किंवा आकाश तत्व दाखवतं. तर गुगल सारखी कंपनी जेव्हा आपल्या वास्तुशास्त्रात ते कलर यूज करते, तर आपण पण का केले नाही पाहिजे? आपण मग इकडचे तिकडचे कलर यूज करून उपयोग नाहीये. तर आता लव्हेंडर कलर जो आहे तो कशापासून बनलेला आहे, तर ब्ल्यू कलर आणि रेड कलर याच्यापासून लव्हेंडर पर्पल कलर बनतो, आणि तेव्हा ज्यात व्हाईट मिक्स करतो तो लव्हेंडर कलर बनतो. तर ह्यात पण वास्तुशास्त्राची तिन्ही हॉटेल इंडस्ट्रीसाठी जी 3 महत्वाची टेस्ट ही जलतत्वावरनं बघतो, अग्नितत्व हॉटेल बिझनेससाठी खूप महत्वाचा ठरतो, आणि आकाश तत्व जे अपॉर्च्युनिटी देतात. त्यामुळे लव्हेंडर कलर हा बोर्डाचा कलर पण अतिशय महत्वाचा आहे. शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटसाठी हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जी कॅश काउंटरची जागा असते ती शक्यतो पश्चिमेकडे ठेवावी. कारण की पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे, आणि शनीचं जे स्थळ दिलेलं आहे आपल्याला ते पश्चिमेकडे दिलेलं आहे. तसंच आपल्याला बार किंवा वेगळे रेस्टॉरंट करायचे तर त्याची साऊथकडे किंवा पूर्वेकडे येते. तर हे सगळ्या गोष्टी यात आपण रेस्टॉरंटकडे जर बघितल्या, आणि किचनची दिशा खूप महत्वाची. तुम्ही तेच म्हणणार होतं की किचन बद्दल काय सांगा. तर आता किचन हे हॉटेल इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त चांगलं ठिकाण कुठलं आहे, तो नॉर्थ वेस्ट वायव्य कॉर्नर. आता इथे ताजचं किचन तिथंच आहे. उदय भवन जे आहे उदयपूरमध्ये, उमेद भवन, तिथली सगळी किचन्स ती तिथेच आहे. नंतर बऱ्याच मोठी जसं मी तुम्हाला वॉशिंग्टन डीसीचं पण म्हणलो, त्यांचंही किचन वायव्य दिशेलाच आहे. किचन हे याच्यात खूप मोठा रोल प्ले करते. किचन म्हणजे काय, की तुमच्या अग्नी जो फायनान्शियल रित्या खूप महत्वाचा ठरतो. आता तुम्ही साऊथ ईस्टकडे एक 100 रुपयाच्या गोष्टी आणल्या अग्नीला बरोबर, म्हणजे लाकूड आणले, तेल आणलं वगैरे, तिथे अग्नी प्रज्वलित केला, तर तो तुम्ही 100 रुपयाच्या ज्या गोष्टी आणणार तेवढाच अग्नी प्रज्वलित होणार.
पण हेच तुम्ही वायव्य दिशेला जर ठेवले तर तिथे जास्त डबल तुम्हाला फायदा होणार, डबल अग्नी प्रज्वलित होणार. का? कारण की तिथं वायू पण त्याला हेल्प करत असतो. त्यामुळे तुम्ही 100 रुपयाचं काम करणार, तुम्हाला 200 रुपये येणार. त्यामुळे किचनची सगळ्यात पहिली जागा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ वेस्ट आहे आणि दुसरी साऊथ ईस्ट आहे. ओके. फक्त ईशान्येकडे किचन मात्र बिलकुल करू नये. आणि तिथे दुर्दैवाचे कोणाचे किचन असतील, त्यामुळे त्यांना जर प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी तिथे येलो कलर करून टाकावा. ओके. ते जास्त तुम्हाला चांगलं राहील. येलो कलर करून टाकावा. ओके. ते तुम्हाला रेमेडी जास्त चांगली राहील. ओके. आता कोणत्याही हॉटेलमध्ये जसं आपण बोललो की किचन महत्वाचं असतं, तर मला असं वाटतं की तसंही पाण्याचा फ्लो पण महत्वाचा असतो. अतिशय बरोबर. किंवा पाण्याची टाकी असेल तर ती कुठं असली पाहिजे? पाण्याचा ओव्हरहेड टाकी जी आहे ना, ती लोक साऊथ वेस्ट कडे ठेवतात, ती एकदम चुकीची आहे. हा तुम्ही नॉर्थ वेस्ट कडे ठेवा. ओके. आता आपण पुण्यात पॉडकास्ट करतोय, तर पुण्यातली अतिशय फर्स्ट जंगली महाराज रोडवर जा, फर्ग्युसन रोडवर जा, पहिली 10 रेस्टॉरंट जर तुम्ही बघितली, अतिशय तिथे गर्दी असते, चालणारी असते, तर त्याची पाण्याची टाकी नॉर्थ वेस्टला असते वर, आणि ती ठेवावीच नॉर्थ वेस्टला. आणि ते पाणी रोजच्या रोज वापरलं गेले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एवढ्या ऑर्डर्स येतात, बाहेर वेटिंग मध्ये लोक राहतात, ते नॉर्थ वेस्ट मध्ये पाण्याची टाकी असावी. ओके. कारण की तिच्या शेजारी कसं आहे, नागदेवताचं झोन आहे, अट्रॅक्शन झोन. तिथेही पाण्याची टाकी 100% ठेवली गेली पाहिजे. ओके. आता हे झालं सात्विक हॉटेल्स बद्दल. आता काही लोकांचे नॉनव्हेज हॉटेल असतात, मग त्याच्यासाठी काय सजेशन झालं? आता बार, आपण नॉनव्हेज पेक्षा बारचं तिथे असतातच, म्हणजे नॉनव्हेज आणि बार. तर बार हे एक वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये सात्विक पेक्षा जरा वेगळ्या ठिकाणी मोडतं. तिथे बिलिंग अमाऊंट पण जास्त असते, खर्च पण जास्त येतो. तर आताच मी बोललो, जसं नागदेवताचं एक स्थान असतं उत्तरेकडे, तर त्या नागदेवतेमध्ये तुम्ही बार काउंटर ठेवला तर हा अतिशय तुम्हाला चांगला फलदायी ठरतो. तुमचं हॉटेल चालण्यासाठी ते खूप छान मदत करतं. नंतर तिथे म्युझिक संध्याकाळी असतं. तर ते साऊथकडे, म्हणजे साऊथकडे 7वं पद आहे, 6वं पद आहे गंधर्व देवता. तिथं गंधर्व देवतेमध्ये जेव्हा तुम्ही म्युझिशियनला बसवता, लाईव्ह प्रोग्राम असतात म्युझिशियनचे किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तिथं ठेवता त्या गंधर्व देवतेत, तर ती एक खूप मोठी रेमेडी वास्तूसाठी यूज होते. आणि याचा कॅश काउंटर मी मग बोललो की ते तुमचं पश्चिमेकडं असावं, ह्याचं पश्चिमेकडे सात्विकचं असावं आणि याचं साऊथकडे किंवा पूर्वेकडे असावं. या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. तुमचं साऊथ दिशा ही पण खूप महत्वाची ठरते. आणि जनरल एंट्रन्स जर बघितला तुम्ही बारचा किंवा नॉनव्हेज हॉटेलचा, तर तो पश्चिमेकडे असलेला हा खूप जास्त फलदायी ठरतो. ओके. सर, मध्ये ना मी तुमची एक रील पाहिली होती. आमचे मित्र सोहम आहेत, त्यांच्या चॅनलच्या पॉडकास्टची लिंक होती. त्याच्यामध्ये त्या रील मध्ये असं सांगितलेलं होतं की, म्हणजे तुम्हीच गेस्ट होतात आणि तुम्ही असं सांगितलं होतं की जे पितरांचे फोटो आहेत ते आपण साऊथ वेस्टला लावले पाहिजेत, आणि ते लोकांना खूप आवडलं होतं. बऱ्यापैकी ती व्हायरल झाली होती. तर त्याच्यावरच मला बिझनेससाठी विचारायचं की, समजा बिझनेससाठी आपण असं काही करू शकतो का, की कोणते फोटो कोणत्या साईडला असायला हवेत? हो. तर आता हे बघा, समुद्राच्या लाटा ज्या येतात ते किनाऱ्यावरील खडकांना बघून कधी मागे फिरतात का? नाही, कधी मागे फिरत नाही. त्यांना माहिती असतं की त्या खडकांवर आपण आपल्या चिंधड्या होणार आहे, तरी पण त्या 24 तास त्या खडकांशी झुंज देतात आणि शेवटी त्या खडकांचं रूपांतर वाळूमध्ये करतात. तर कुठल्याही उद्योजकामध्ये अणुबॉम्ब एवढी ऊर्जा निर्माण करणारी आणि प्रचंड आर्थिक रणनीती देणारी एकच देवता पूर्ण उभ्या जगात आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा फोटो जर तुम्ही साऊथ ऑफ साऊथ ईस्ट मध्ये लावला, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ना, ही दिशा खूप महत्वाची. ओके. आणि त्यांचा घोड्यावरचा फोटो, दुसरा कुठले फोटो नाही, घोड्यावरचा फोटो जर तुम्ही तिथे लावला, तर मग बघा, तुमच्या कुठल्याही व्यवसायाला, नुसतं याच नाही, तुमचा मोठे कारखाने असो, IT इंडस्ट्री असो, वास्तुशास्त्राचं ऑफिस असो, दवाखाना असो, इंटिरियर असो, कुठल्याही व्यवसायात हा फोटो एक वेगळं, ही प्रतिमा म्हणजे एक खूप वेगळं कार्यकर्तृत्व करते. आता एक 2015 साली
मी एक प्राचार्य नामदेवराव जाधव सर त्यांचं एक बुक वाचलं होतं महाराजांवर. तर त्यांनी एक उद्योजक असं एक बुक होतं. त्यात त्यांनी खूप चांगलं 4-5 गोष्टी, खूपच सगळ्याच गोष्टी चांगल्या लिहिल्या होत्या, पण 4-5 गोष्टी माझ्या पूर्ण लक्षात आहे अजूनही. त्यामुळे ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं. की त्यांनी त्यात लिहिलं होतं की महाराजांची शिकवण अशी आपल्याला, पैसा हा खिशात ती आपली खूप मोठी ताकद असते आणि डोक्यात गेलं तर ती खूप मोठी आपली त्रुटी असते. तर तुमच्या आणीबाणीच्या काळात ते पैसे तुम्हाला एवढे कामाला येतील, त्यामुळे तो कसा वाचवायचा, कसा वाढवायचा आणि योग्य स्थळी कसा वापर करायचा, ही शिकवण छत्रपती आपल्याला खूप जास्त चांगली देतात. त्यामुळे त्यांचा फोटो हा तिथे लावलाच गेला पाहिजे. ओके सर, खरं तर म्हणजे ही खूप भारी गोष्ट आज तुम्ही सांगितली. कारण आपण बघतो की नॉर्मली जे वास्तुशास्त्रवाले असतात किंवा कुठलेही ऍस्ट्रॉलॉजीवाले असतात ते एखाद्या देवतेचा फोटो आपल्याला सांगत असतात, पण आज छत्रपतींचा फोटो तुम्ही प्रत्येक बिझनेसमध्ये लावायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि खरंच हे ऐकून मलाही खूप भारी वाटलं. मला वाटतं की आपल्या ऑडियन्सलाही भारी वाटलं असेल, पण त्याचं थोडंसं रिझन तुम्ही आणखी समजावून सांगू शकतात का की कशामुळं म्हणताय तुम्ही? नाही, आता हे बघा, जो झोन मी सांगितला तो एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्याचा झोन आहे. त्यांच्याकडे खूप तुटपुंजी साधनं होती, पण त्या साधनांचा उपयोग करून त्यांनी हिंदवी स्वराज्य असंच निर्माण केलं. कित्येक मोठे मोठे त्यांचे शत्रू होते किंवा त्यांची आर्थिक रणनीती पण तुम्ही बघाल तर ती खूप वेगळी होती. तर प्रत्येक बिझनेसमॅनला ती रणनीती वापरली तर खूप चांगलं असतं. आणि तिथनं मी प्रॅक्टिकली अनुभव केलाय. मी वाईत बरेच रिसॉर्ट केलेत, पाचगणीमध्ये केलेत, अहमदाबादमध्ये केलेत, इव्हन दुबई, कतारमध्येही केलेत. तिथे पण मी तो फोटो वापरलाय. अरे वा. म्हणजे आमच्या सगळ्या क्लायंटनी तो आवडीने लावला घोड्यावरचा फोटो आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले. सर, ज्यावेळेस आपण हॉटेलबद्दल बोलतो, आणखी एक छोटासा मुद्दा आता मला लक्षात आला की काही हॉटेल्समध्ये फिश टँक ठेवलेले असतात आणि काही हॉटेलमध्ये नसतात. तर याचा काही फरक पडतो का फिश टँक? नाही, मी तर म्हणतो फिश टँक बिलकुल ठेवू नये. आता मासे ही मुक्त संचार करणारी जमात आहे. तेव्हा तुम्ही त्याला बंदिस्त जागेत ठेवता, त्याप्रमाणे एका प्रकारे स्वतःची महत्वाकांक्षा तुम्ही आकुंचन पाहून घेता. तो तुमच्या प्रगतीला येणारा खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे. कारण की फिश टँक चुकून कधी अग्नितत्वात गेला तर तेही चुकीचं आहे. साऊथ वेस्ट मध्ये ठेवला गेला तर तेही चुकीचं आहे. पण फिश टँक हे चायनीज याच्यावरनं आलेलं आहे, ते इंडियन याच्यात काही कामाचं नाहीये. त्यामुळे फिश टँक हा बिलकुल ठेवू नये असं माझं मत आहे. ओके. आणि घरातही ठेवला नाही पाहिजे ना? हा, नाहीच ठेवला. आपल्या महत्वाकांक्षा एक चाकोरीबद्दल जीवन कशात आपल्याला आवडतं ते आपण महत्वाकांक्षा बांधून घेतो. त्या फिश टँक मध्ये त्यांना आपण सगळं रेडीमेड फूड देतो. बरोबर. त्यांना जर समुद्रात पोहायला सांगितलं तर त्यांना पोहता येणार नाही. त्यामुळे असे स्पून फिडिंग आपण बिलकुल करायला नाही पाहिजे. तेच मग परिणाम आपल्यावर येतात. ओके. आता आपण मला वाटतं हॉटेलबद्दल बऱ्यापैकी गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता जे बाकीचे बिझनेसेस आहेत, जसं की तुम्ही सांगितलं होतं की जे मोठे मोठे इंडस्ट्रियल बिझनेस असतात, कोल्ड स्टोरेज वगैरे असतात, कारखाने असतात, तर ते बांधत असताना कुठल्या गोष्टी वास्तूच्या वापरल्या पाहिजेत? आता जे मोठे कारखाने असतात एकदम, त्यांच्यात सगळ्यात महत्वाची दिशा ही पश्चिम दिशा असते. तिथे सगळ्यात जास्त परिणाम येतात. शक्यतो एंट्रन्स आपण पश्चिमेकडे घेतलेला जास्त चांगला असतो. किंवा जे कारखाने असतात त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपण एंट्रन्स घ्यायला पाहिजे. या कारखान्यांमध्ये वॉशरूमपेक्षाही सेफ्टी टँकची दिशा खूप महत्वाची असते. ती कुठल्याही चांगल्या झोनमध्ये हे येऊ नये. ओके. जे विसर्जन झोन आहे, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला एक झोन आहे डिटॉक्सिशन, त्या तिथे आलेली जास्त चांगली असते सेफ्टी टँकची दिशा. नंतर त्या मालकाची कुंडलीप्रमाणेच तिथले बाकी अरेंजमेंट, सेल्स टीम कुठे बसायला पाहिजे आणि त्यांचं परचेस कुठे बसायला पाहिजे. समजा एक्सपोर्ट ओरिएंटेड असेल तर त्यांनी नॉर्थ ईस्ट कडे जास्त गोष्टी ठेवल्या पाहिजे. हे सगळ्या गोष्टी तर आपण बघणार आहे. परत त्यांचं प्रॉडक्ट काय सगळ्यात महत्वाचं, त्याच्याप्रमाणे एंट्रन्स. आता एंट्रन्स बघताना आपण एलिमेंट कुठल्या गोष्टी तो तयार करतो हे बघणं महत्वाचं आहे. एखाद्याचं शीतपेयाची इंडस्ट्री असेल तर त्यांनी नॉर्थ वेस्ट कडनं एंट्रन्स घ्यायला पाहिजे. शीतपेयाची इंडस्ट्री असेल, आता जनरल फॅक्टरीमध्ये साऊथ ऑफ साऊथ वेस्टला आपण एंट्रन्स घेत नाही, पण ती म्हणजे एक वेस्टेजची देवता असते भृंगराज,
आणि तिथे समजा एंट्रन्स घेतला तर तो चांगला मानत नाही दुसऱ्या एंट्रन्स. पण एखादा वेस्टेज पासूनच तयार करणाऱ्या गोष्टी असेल, समजा भंगार मालापासून त्याला मोठा कारखाना करत, तर त्यांनी तिथे एंट्रन्स घेतला तरी चालतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण यात बघतो. नंतर पश्चिमेकडे जी देवता आहे मित्र देवता, ती बाकी आयर्माला कंट्रोल करते, विवस्वानला कंट्रोल करते, भूदरला कंट्रोल करते, सगळ्या देवतांवर ती कंट्रोल करते. त्यामुळे ती देवता एक अतिशय महत्वाची. कोल्ड स्टोरेजचं तुम्ही जसं बोललं, तर कोल्ड स्टोरेज हा पण येणाऱ्या याच्यात खूप चांगला बिझनेस ठरणार आहे. तिथे नॉर्थ वेस्टकडे जनरल कॉम्प्रेसर्स वगैरे जे असतात त्यांनी ते नॉर्थ वेस्टकडे ठेवायचे. तिथे जे अंडरग्राऊंड गोडाऊन्स असतात किंवा अंडरग्राऊंड काही सिस्टीम्स असतात, तर त्याचे जे प्रवेशद्वार असतं ते त्यांनी पश्चिमेकडनं ठेवायचं, म्हणजे ते जास्त चांगलं असतं. आणि तिथे जे स्टेअरकेस करायच्या त्या मात्र अँटी क्लॉकवाईज करायला पाहिजे. ओके. तर अशा गोष्टी आपण सगळ्या तिथे जपल्या पाहिजे. त्यामुळे जरा अशा इंडस्ट्रीना खूप चांगलं राहतं. ओके. आता बिझनेस कोणताही असला समजा, तरी मला असं वाटतं की 2 गोष्टी महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाची म्हणजे की मालकाने कुठं बसावं, कुठल्या दिशेला बसावं, आणि कॅश काउंटर कुठं असला पाहिजे, बरोबर, आणि देवारा कुठं असला पाहिजे, याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता बिझनेस वास्तूमध्ये देवाऱ्याचं एवढं हे नाही, कारण की तिथे आपण राहत नाही, बरोबर. त्यामुळे तो कुठल्याही दिशेला असेल तर एवढे त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम मिळत नाही. ओके. आता एखादी 100, आता आम्ही जे बरेच फॅक्टरी वगैरे डिझाईन करतो तर 100 एकरामध्ये असतात. हो. तिथे आपण काय दिशेला, म्हणजे तिथे थोडं इकडे तिकडे कुठेही असेल तरी थोडं देवाऱ्याचं चालू शकतं. त्याला असा मापदंड नाहीये. आता तुम्ही मुंबईमध्ये बघा, मोठी मोठी रेस्टॉरंट आहे, त्यांचं साऊथकडे, पुण्यामध्ये वेस्टकडे, तरी ती सगळी हॉटेल्स व्यवस्थित चालतात. बसण्याची, मालकाची जी बसण्याची दिशा आहे ती मात्र त्याच्या कुंडलीप्रमाणे कुठे सूट केलेली आहे. म्हणजे 10व्या स्थानाचं नक्षत्र कुठल्या राशीत बसलेलं आहे, त्या राशीची तिथे कुठली दिशा आहे, याच्यावरनं आपण त्या मालकाची बसण्याची दिशा काढतो, की जी दिशा त्याला जास्त सूट होईल. असं काही नाही की प्रत्येक मालकाने साऊथ वेस्टलाच बसायचं. तर ऍस्ट्रो वास्तूप्रमाणे त्यांच्या दिशा ह्या वेगवेगळ्या ठरलेल्या असतात, की जिथे त्याला गेन होईल तिथे, आणि त्याच्या लाभस्थानाचे संबंध कसं दिसेल तिथे त्यांनी बसलं पाहिजे. ओके. म्हणजे कुंडलीनुसार आपण कुंडलीनुसार आणि याच्यानुसार ठरवतो. ओके. सगळ्यात महत्वाचं जे मी मागे बोललो तुम्हाला, की रेस्टॉरंट इंडस्ट्रीत चायनीज वास्तुशास्त्र आपण मानायचं नाहीये, पण फॅक्टरीमध्ये मात्र त्यांच्या याच्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती आम्ही पण आता वापरतो सध्या, की माणसं म्हणजे जातकाच्या कुंडली बरोबर आम्ही त्या फॅक्टरीची पण कुंडली काढतो. ओके. जसं फेंगशुई दिलेलं आहे त्याचं इथे मात्र आम्ही अप्लाय व्यवस्थित करतो. त्या कुंडलीत कसं असतं की एक लक्ष्मीद्वार निघतं, आणि त्या लक्ष्मीद्वार आपण ती डिसाईड करू शकतो जागा, की कुठं आहे लक्ष्मीद्वार. तर त्या लक्ष्मीद्वारासमोर मालकाने बसलं, किंवा त्या लक्ष्मीद्वारात काही चुकीच्या गोष्टी नाही येत ना, वॉशरूम नाही गेले ना, ही दक्षता मात्र आम्ही घेतो. ओके. त्यात मात्र हा रूल आपण लावतो. प्रत्येकाची कुंडली आणि त्याची फॅक्टरीची जडणघडण बघून ते लक्ष्मीद्वार आम्ही वेगवेगळ्या फॅक्टरींसाठी वेगवेगळं ठरवतो. ओके. म्हणजे नॉर्मल घरात आपण जसं ब्रह्मस्थान पाहतो तसं ते लक्ष्मीद्वार शकतो, लक्ष्मीद्वार पाहायचं. आपण ते वेगवेगळ्या ठिकाणी येतं. म्हणजे ओके. ओके. ब्रह्मस्थान कसं कॉमन मध्येच येतं, बरोबर, पण त्यांच्या कुंडलीनुसार ते कुठेही वेगळीकडे येऊ शकतं. ओके. सर, आता जसं आपण बिझनेस बद्दल बोललो की आपण कुठं काय ठेवलं पाहिजे, हे सगळं आपलं बऱ्यापैकी आता बोलून झालेलं आहे. पण मला असं वाटतं की बिझनेस कधी सुरू करायचा किंवा जो मुहूर्त असतो तो पण खूप महत्वाचा असतो एकदम. तर त्याबद्दल थोडंसं गाईड करा. आता जे शास्त्र आपण फॉलो करतो आम्ही नक्षत्रावरचं, तर आता तुम्ही बघता की एखाद्या अक्षय तृतीयेला बरीच शॉप्स किंवा बरेच कारखाने सुरू होतात, पण ते सगळेच यशस्वी ठरतात का? तर असं काही मापदंड नाहीये की सगळेच यशस्वी त्या दिवशी ठरले गेले. हे मुहूर्त चांगले असतात, पण पर्टिक्युलर नक्षत्र एखाद्या माणसाचं असतं, त्याचं पुढचं नक्षत्र जे संपत नक्षत्र असतं, म्हणजे एखाद्याचं केतूचं नक्षत्र असेल, मूळ नक्षत्र असेल, तर त्याचं पुढची जी शुक्राची नक्षत्र आहेत सगळी, म्हणजे पूर्वाषाढा असेल, भरणी असेल, पूर्वा फाल्गुनी असेल, तर ही जी नक्षत्र कधी कधी येतात ती संपत नक्षत्र असतात. तेव्हा त्यांनी बिझनेसचा मुहूर्त काढावा, सुरुवात करायचं. आणि दुसरी सगळ्यात अजूनही त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
की समजा मुहूर्तापेक्षाही तुमच्या पूर्वजांचं नाव घेऊन तुम्ही एखादी गोष्ट सुरुवात केली, कारण की तुम्ही त्यांचे अंश आहात, बरोबर, की ही गोष्ट मी आता सुरुवात करतोय आणि हे तुम्ही यशस्वी करून दाखवायलाच पाहिजे, ती तुमची जबाबदारी आहे. हे तुम्ही त्यांच्यावर टाकलं पूर्वजांचं नाव घेऊन, तर त्याच्यासारखा कुठलाही मुहूर्त नाही. ओके. तर मुहूर्त तो पण एक खूप चांगला मुहूर्त आहे. तुम्ही कुठलीही कधीही सुरुवात करा, पण त्यांचं नाव घेऊन करा. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद हे तुमच्यावर असणारच. हे सगळं जर आपण ट्रेडिशनल बिझनेस बद्दल बऱ्यापैकी चर्चा केली, पण आज आपण पाहतो की कोणताही बिझनेस ऑनलाईन असतो, बरोबर, किंवा ई कॉमर्सचा असतो, किंवा काहीतरी लोक इकडनं घेतात, स्वतःचं लेबल लावून सप्लाय करतात. ट्रेडिंगचा ऑनलाईन वगैरे बिझनेस असतो. तर अशा ऑनलाईन बिझनेससाठी पण वास्तुशास्त्र काम करतं. हो, ऑनलाईन बिझनेस हा कुंडलीच्या 3य स्थानावरनं बघतो आपण. आणि बिझनेसचं अपेक्षापूर्तीचं स्थान किंवा गेनचं स्थान हे 11वं स्थान असतं. तर त्या 11व्या स्थानचा जो स्वामीचा ग्रह आहे तो कुठे आहे आणि 3य स्थानची राशी कुठली आहे याचा आपापसात जो आपण संगम करतो तेव्हा तुमचा ऑनलाईन बिझनेस हा यशस्वी ठरतो. ओके. यांच्या राशीत म्हणजे जे काय 11व्या स्थानाचं ग्रह कुठल्या राशीत पडला असेल त्या राशीत तुम्ही तुमचे ऑनलाईनचे जे काही लिंक्स असतात त्या तुम्ही लावल्या, वेबसाईट किंवा इन्स्टा लिंक ज्याच्यावरनं तुम्ही बिझनेस करता, युट्यूब लिंक, तिथे तुम्ही त्या लावल्या तर तुम्हाला खूप चांगला फायदा होतोच होतो. ओके. नंतर ऑनलाईन बिझनेस आपण चंद्रावरनच बघतात. तर चंद्राची जी रेमेडी आहे, चांदीची डस्ट, ही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे थोडी ठेवली तरी तुम्हाला तो चांगला फलदायी ठरू शकतो. ओके. येस. तर सर, ज्यावेळेस कुठलाही बिझनेस एखादा व्यक्ती चालू करतो तर लगेच तर काही एवढे पैसे नसतात की आपण सगळे पैसे घरातूनच टाकू. बऱ्यापैकी लोन घ्यायचं काम पडतं. आणि बिझनेसमध्ये कसं असतं की मध्ये मध्ये लोन घ्यावे लागतात, पण मग याचा काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना त्या लोनचा पण लॉस होतो. तर मग हे कसं मॅनेज करता येईल आपल्याला, किंवा याच्यावरती काय तुमचं सजेशन असेल? नाही, आता तुम्ही जे म्हणताय काही लोकांना तर बिझनेस, मी तर आतापर्यंतच्या हजारो इंडस्ट्रीज बघितलेल्या आहेत, कुठल्याही व्यक्तीला विदाऊट लोन काम करता येणं शक्यच नाही जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीचा विचार करता तेव्हा. उलट आम्ही वास्तुशास्त्रात सगळ्यात पहिलं काम हे करतो की त्यांना लोन कसं लवकर आणि चांगलं मिळेल आणि बँकेबरोबर त्यांचं रिलेशन कसं चांगलं राहील. बरोबर. कारण की इंडस्ट्रीमध्ये संधी कधी येत असतात. एखादं तर मशीन घ्यायचंय, एखादं मशीन त्यांना चांगल्या कमी किमतीत मिळत असेल, बरोबर, कच्चा माल कमी किमतीत मिळत असेल, पुढे चांगलं पेमेंट 100% मिळत असेल, पण बराच मालाची ऑर्डर आली असेल, बरोबर, तर त्यांना हे पैसे 100% लागणारच लागणार आहे. आणि त्यानंतर बँकेची लगेच त्यांना फोन केला की 2 दिवसात पैसे उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही साऊथच्या ज्या देवता आहेत, विवस्वान देवता, नंतर ग्रहशत देवता आणि विथत देवता, ह्या देवता खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मग तिथे काही आम्ही आमच्या रेमेडी करून ती देवता एवढ्या स्ट्रॉंग करतो की त्यांना हा वित्त पुरवठा वेळोवेळी आणि अतिशय छान ठरतोच. अरे वा, चांगलंय. आता तुम्ही ज्यावेळेस वास्तुशास्त्राचं काम करतात, बरोबर, आता एखाद्या बिझनेसमध्ये मोठ्या फॅक्टरीत जर आल्या तिथे आर्किटेक्ट लोक पण असतीलच, मग तुमचे असे वाद वगैरे नाही होत का? कसं तुम्ही ते हँडल करतात? खूप चांगला प्रश्न विचारलाय. हे बघा, जेव्हा आम्ही 50-100 एकराच्या फॅक्टरीज हे करतो तेव्हा आम्ही त्यांना कॉन्सेप्च्युअल ड्रॉइंग देतो, बरोबर. तर ते ड्रॉइंग मध्ये प्लेसिंग एक जनरल झोनिंग ठरलेलं असतं की इथे हे करावं, तिथे ते करावं, तिथे ते करावं. त्या केसमध्ये आर्किटेक्चर लोकांनाही माहिती असतं की त्यांना नुसतं त्या डिझाईनचंच काम नसतं, बाकी पण त्यांना सगळं फ्लो चार्ट करायचा असतो. त्या फॅक्टरीकडनं पैसे वेळोवेळी कसे कामासाठी लागणारे ते सगळं बघावं असतं, टीम बघावे लागतात. तर 90 ते 95% काही वाद तिथे होत नाही. पण जेव्हा आम्ही छोटं एखादं समजा 5-10 एकरचं काम असेल, 10 एकरापर्यंत एखादं हॉस्पिटल बनवायचं असेल किंवा एखादं मेडिकल कॉलेज बनवायचं असेल किंवा छोटी इंडस्ट्री बनवायची असेल, तिथं मात्र आम्हाला त्यांना डिटेल ड्रॉइंग द्यावं लागतं. म्हणजे आम्ही देतो डिटेल ड्रॉइंग. आता ज्यांना वास्तुशास्त्राबद्दल पूर्ण नॉलेज आहे किंवा हे असं केल्यामुळे खूप चांगलं चालेल, पुढचं काम पण आपल्याला मिळेल, असे जे आर्किटेक्चर असतात त्यांना आमच्या ह्याच्यात ते काही गडबड करत नाही आणि करून घेतात. कारण की बघा, तुम्हाला उदाहरण सांगतो, दक्षिणेकडे मी तेव्हा सांगितलं की S7 मध्ये भृंगराज देवता आहे, S6 मध्ये गंधर्व देवता आहे, S7 मध्ये ही देवता आहे की मृग देवता आहे.
तर ह्या देवता ज्या असतात त्या एवढ्या जवळ आहेत आणि प्रत्येकाचं कारकत्व खूप वेगळं आहे. एकदम प्रत्येकाचं कारकत्व एकदम वेगळं आहे. बरोबर. तर त्या देवता ज्या असतात, आता समजा भृगराज देवतेचं कारकिर्द आपण वॉशरूमचं नियोजन ठेवतो आणि गंधर्व देवता हे अमृताचे देवता आहेत. म्हणजे स्वर्गातनं जे इंद्र अमृत वाटप करत होता ते गंधर्वांना पण स्वर्गाची बरीच गुपितं त्यांना माहिती असतात आणि ते देवता आपल्याला आनंद म्हणजे संगीत वगैरे आपल्या आयुष्यात आणतात. याच देवता समजा इंटरचेंज पोझिशन झाल्या तर त्या फॅक्टरीमधलं किंवा त्या हॉस्पिटलमधला आनंदच संपेल पूर्ण. मग तिथे स्टाफ टिकणार नाही, तिथे कोणी लोक येणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना तसं डिटेल ड्रॉइंग करून देतो. ओके. त्या डिटेल ड्रॉइंग मध्ये मग त्यात मेजरमेंट पण असतात, सगळे असतात. बहुतेक लोकांची कधी वाद होत नाही, पण चुकून कोणाशी जसं वाटलं की बाबा ते होत नाहीये वास्तूप्रमाणे, ते आमच्या सायन्स प्रमाणे चालत नाहीये, तर मग आम्ही बाबा तो प्रोजेक्ट सोडून टाकतो. तू नाही तो और सही, और नाही तो और सही. मग तिथं आम्ही हे करतो. पण शक्यतो आतापर्यंत 95% याच्यात कधी वाद झालेले नाहीये. कारण त्यांनाही त्याचा फायदा असतो. तो प्रोजेक्ट जर चांगला चालला तर नेक्स्ट ऑर्डर त्यांनाही मिळाले. अगदी बरोबर असते. बरोबर आहे. आणि आजकाल मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोक तर वास्तूच्या हिशोबानेच करतात. कारण ते जर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतायत तर त्यांना असं वाटतं की काही गोष्टी फेल नको व्हायला. अगदी करतात. आणि मुंबईत किंवा तुम्ही बँगलोरमध्ये, मुंबई, कलकत्तामध्ये जर बघितलं तर ती लोक आम्हाला सांगत पण नाही त्यांचे आर्किटेक्चर कोण आहे. आर्किटेक्चरला नाही सांगत की वास्तुशास्त्र नाही, कोणाचं कनेक्शनच एकमेकांशी लावून देत नाही. ते आम्हाला सांगतात तुम्ही तुमच्या हिशोबाने आम्हाला ड्रॉइंग करून द्या. त्यांना ते सांगतच नाही. बरोबर. आणि ते त्यांच्या हिशोबाने जे काही ड्रॉइंग करतात वास्तुदृष्ट्या त्यांना करेक्ट आम्ही समजावून सांगितलं की हे इथं पाहिजे, ते तिथं पाहिजे, तर ते त्यांना सांगतात की आमच्या फायनान्सरने आम्हाला असं सांगितलंय, हे इथं ड्रॉइंग पाहिजे. म्हणजे ते काहीच मग बोलत नाही. बरोबर आहे. आता सर, जे नवीन मुलं आहेत की ज्यांना समजा वास्तुशास्त्रामध्ये यायचंय, करिअर करायचंय, जसं तुम्ही सांगितलं की ऍस्ट्रोलॉजी पण पुढं भविष्यात चांगला एक बिझनेस असू शकतो किंवा स्कोप चांगला आहे, तर त्यांच्यासाठी तुमची काय ऍडवाइस असेल? आता बघा, आपलं जे वैदिक लोक आता म्हणतात सायंटिफिक सायन्स. सायंटिफिक म्हणजे काय? वैदिक सायन्स ते सायंटिफिकच आहे पूर्ण. प्रत्येक गोष्ट आज पण तुम्ही पंचांग वगैरे बघा, आपल्या यांनी लिहिलेलं आहे ते कित्येक वर्षानंतरचं ते बरोबर प्रेडिक्ट करतात. तर या जी काही नवीन पिढी येते यात, तर मी तुम्हाला सांगितलं याचा व्हॉल्यूम किती मोठ्या प्रमाणात क्रिएट होणार. तर जे आपलं वैदिक सायन्स आहे त्यात नक्षत्रांवरनं बघणं किंवा वास्तूचे 45 देवतांवरनं बघणं किंवा मी तुम्हाला मंडेन वास्तूचं सांगितलं त्याप्रमाणे बघणं, त्याप्रमाणे त्यांनी सखोल अभ्यास केला तर त्यांना फॉरेन मधनं पण बरीच मागणी येऊ शकते. आता आम्ही एक गुजरातमध्ये प्रोजेक्ट करतोय, नक्षत्रांचं देऊळ बनवतोय, सगळं नक्षत्रांचं देऊळ बनवतोय, किंवा 64 योगिनी वगैरे ज्याचे सायन्स आहे आपलं, त्याच्याप्रमाणे जर स्टडी केला आणि लोकांना घाबरवण्याचं काम नाही केलं तर यात खूप चांगल्या गोष्टीचं स्कोप आहे, बराच स्कोप आहे. आता तुमचं जे सरनेम आहे समजा पाटील, तर त्यात आय, तुम्ही 1 तास बघितलं, 1 तास बसला तुम्ही इंटरनेटवर, इव्हन मुकेश अंबानीजी पण 1 तास इंटरनेटवर बसले, तर त्यांना असं आत्म म्हणायला वाटायला लागेल की बापरे, माझ्या स्पेलिंग मध्ये काहीतरी मिस्टेक आहे, तिथं आयच्या ऐवजी मी डबल ई लावला पाहिजे, बरोबर, किंवा अशा गोष्टी. किंवा माझ्या मोबाईलमध्ये आता 12 नंबरच नाहीये, 15 नंबरच नाहीये, 17 नंबरच नाहीये, तो माझा मोबाईल नंबर बदलायला लागेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते लोकांना घाबरून काहीतरी आपलं सायन्स देण्यासारखं आहे. तर हे अशा चुकीच्या सायन्स त्यांनी डेव्हलप करू नये. त्यापेक्षा आता देव, आपण देवळात एवढी 10-10 तास गर्दी असते, लाईन असते, आपण उभे राहतो, काय देव आपल्याला घाबरवतो का की तुम्ही माझ्याकडे नाही आला तर असं होईल किंवा असं नाही केलं तर असं होईल? आपण श्रद्धेने जातो. तर हाही श्रद्धा आणि हा विश्वास त्या लोकांनी मिळवला पाहिजे की ह्या सायंटिफिक किंवा वैदिक सायन्समध्ये असं लिहिलंय ते तसं तुम्ही केलं पाहिजे. यासाठी तुमची नक्षत्र, तुमचं कॅल्क्युलेशन, IID सूत्र, या सगळ्या गोष्टी, गोल्डन रेशो, या बऱ्याच वेगवेगळ्या रेशो ठरलेले. आता चिकार लोक असं लोकांना घाबरवतात की साऊथ वेस्ट वरनं एंट्रन्स नको, व्यावसायिक ठिकाणी तुम्ही हे होऊन जाईल, तमकं होऊन जाईल, डमकं होऊन जाईल. आता तुम्ही चंदीगड बघा, कलकत्ता बघा, दिल्ली बघा, तिथनं जे जे बरेच ब्रँड आहेत, मल्लिकार्जुन आहे, गणेश ब्रँड आहे, ज्याच्या एकेकावरनं 10-10 आउटलेट झालेत, सगळ्यांनी साऊथ वेस्टचा एंट्रन्स आहे आणि तो त्यांना मानवतो. तर प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे नीट स्टडी करून तुम्ही त्यांना करेक्ट गाईड केलं पाहिजे की त्यांच्या मनात विनाकारण कुठली भीती निर्माण होता कामा की नाही असं हे झालं तसं नाही.
तर हा स्टडी करून जर आपण नीट केलं तर 100% या बिझनेस सारखा कुठला बिझनेस नाहीये. नीट अभ्यास करून केलं तर आमचे नक्षत्रावरनं ज्योतिषाचे किंवा वास्तूचे बरेच क्लासेस असतात. त्यात आम्ही प्रत्येक दिशेचं महत्व सांगून त्याच्यावर त्यांना निबंध लिहायला सांगतो. अरे वा. साऊथकडनं निबंध लिहायचं. साऊथ दिशा वाईट नाही, ती किती चांगली आहे. तर आमच्या निबंधाची पहिली ओळ अशी असते की स्वर्गातनं जर अमृतकुंभ आणायचं असेल तर ते काम फक्त गरुडच करू शकतो. फुलपाखरू ते काम करू शकणार नाही. फुलपाखराचा आनंद हा क्षणभंगुर आहे आणि गरुडाचा आनंद हा अविनाशी आहे. हे साऊथ दिशेचं कार्य आहे. तर अशा स्वरूपात आम्ही त्यांना शिकवण देत असतो. ओके. तर ते आता पूर्वेकडनं जगात जी काही श्रीमंत लोक झाली आहेत फोर्ब्सच्या यादीत पहिली, तर त्यांना का श्रीमंत झाली आहेत की त्यांना कुठेही कधी केव्हाही स्वतःचं प्रॉडक्ट विकता आलंय. तर ते कार्य कोण करतं तर पूर्व दिशा करते. तर अशा प्रत्येक दिशाचा सखोल अभ्यास त्यांनी केला आणि मग काम केलं तर याच्यासारखा बिझनेस खरंच नाही तर खूप पुढे स्कोप आहे. आता हे सगळं तर आपण डिस्कस केलं, पण काय होतं ना सर की नॉर्मली लोक बिझनेस चालू करतात आणि या सगळ्या गोष्टी ते बघत नाही आणि त्याने काय होतं की कधी कधी लॉसेस त्यांना सामोरे जावं लागतं लॉसेसला आणि त्रास होतो. तर असं जर काही असेल, समजा एखाद्याचं बिझनेसमध्ये वास्तूमध्ये जर काही दोष असेल तर ते आपण ठीक करू शकतो का आता? हो, निश्चितच. त्यात वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन करून किंवा आमचं सगळ्यात हुकमी ज्या गोष्टी आहेत त्या जमिनी खालच्या पूजेमध्ये आमचं खूप वेगळं सायन्स आहे. त्या 45 देवताच्या प्रतिमा निर्माण करायच्या. त्या देवता इकडं तिकडं कुठं जागे बाहेर गेल्या असतील तर त्यांचं पुनर्प्रस्थापित करायचं. त्यात आम्ही मंजुषा प्लेट, ब्रह्मस्नान प्लेट, बरेच वेगवेगळे प्रकारचे क्रिस्टल, चांदीच्या गोष्टी, सोन्याचे वास्तुपुरुष, असा बऱ्याच गोष्टीचा वापर करून इंडस्ट्रीयल मोठ्या मोठ्या पूजा करतो किंवा रेसिडेन्शियल मध्ये पण करतो. तर अशा ज्या काही गोष्टी दुर्गाष्टक मंडळाची रांगोळी काढतो त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी परत स्थिर स्थावर होऊ शकतात. ओके. म्हणजे इथेही आपण केलेलं आहे, बाहेर पण बऱ्याच केलेलं आहे. तिथं तारादेवीची साधना करणारी किंवा तारापीठवरले काही आपल्या बरोबर ब्राह्मण असतात, त्यांच्या वेगळ्या मुद्रांनुसार तिथे मंत्र म्हटले जातात. अशा आपण बऱ्याच गोष्टी तिथे करू शकतो. ओके. विदाऊट तोडफोड सगळ्या. म्हणजे असं घाबरून जायचं काही कारण नाहीये, अजिबात नाही. म्हणजे एखाद्या एक्सपर्टची हेल्प करून आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. 100%. ओके. तर सर खरंच थँक्यू सो मच की आज तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि बिझनेस बद्दल एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सगळ्या तुम्ही व्यवस्थित समजून सांगितल्या, म्हणून खरंच आमच्या श्रीमंत परिवाराकडून तुमचं खरंच मनापासून थँक्यू. मला आणि सगळ्यांनी कॉमेंट्स मध्ये सांगावं त्यांनी काय आमचं इम्प्लिमेंट करून कसं केलं, त्यांना कसे आलेच रिझल्ट आणि खरोखर श्रीमंतीच्या राजमार्गाकडे त्यांनी चाला. थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील ज्यांना कुणाला स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण काय होतं ना की आपण बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी तर इम्प्लिमेंट करतो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपल्याला कळत नाही की आपला जो बिझनेस आहे तो नेमकं कशामुळे चालत नाहीये. तर कदाचित त्याच्या मागं हे सायन्स असू शकतं, वास्तुशास्त्र असू शकतं. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एखादा खूप मोठा प्रोजेक्ट चालू करताय आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय आणि सगळ्या गोष्टी जबाबदारीने तुम्हाला हँडल करायच्या आहेत, तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करेल की तुम्ही संतोष राठी सरांची हेल्प घ्या. त्यांना जसं आपण डिस्कस केलं की 15 वर्षांपेक्षा जास्तचा वास्तूचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची जी स्पेशालिटी आहे ती आपली इंडस्ट्रियल वास्तू, बिझनेस वास्तूमध्ये आहे. म्हणून जर तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करत असाल तर मी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही श्रीमंत स्टुडिओचा हा व्हिडिओ पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहात. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.